येळकोट येळकोट जय मल्हार. हाय फ्रेंड्स, आज मी आहे माझ्या पुण्याच्या घरी आणि आज आम्ही निघालो आहे जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला. इथे पोहोचायला आम्हाला 3 ते 4 तास लागणार आहेत. आम्ही सकाळी लवकर आमचा प्रवास सुरू केला आणि बाहेर वातावरण अगदी छान होते आणि रस्ता एकदम मस्त होता. वाटेत आम्ही ब्रेकफास्ट साठी एका निवांत अशा हॉटेलमध्ये थांबलो आणि मी इथे स्पेशल मटकी भेळ खाल्ली. पुढे 1 तासात आम्ही जेजुरीला पोहोचलो. खंडोबाचे दर्शन करायला जेजुरीकडे चढावा लागतो. साधारण 20 ते 30 मिनिटात आपण वर मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. इथे भंडारा म्हणजेच हळद आणि खोबऱ्याने तळी भरली जाते. मंदिराच्या आवारात हळदीचा पिवळा रंग सर्वत्र दिसतो आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. इथे दर्शनासाठी VIP पासची सुद्धा सोय आहे. दर्शन करून झाल्यावर आम्ही थोडा वेळ गडावर फेरफटका मारला आणि थंडगार उसाचा रस घेतला. इथून संपूर्ण जेजुरीचे दर्शन घेता येते. मग खाली उतरलो आणि लंच केला. इथे मी माझी फेवरेट मँगो मस्तानी एन्जॉय केली. इथून जवळच 20 मिनिटावर अष्टविनायक मोरगावचे मंदिर आहे. तिथे जाऊन आम्ही मयुरेश्वराचे दर्शन घेतले आणि मग पुढे 1.5 तासावर असलेल्या रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतले. संध्याकाळ झाली आणि आम्ही जेजुरीला बुक केलेल्या हॉटेलवर परत आलो, जिथे आमचा आजचा स्टे होता. तर अशी होती आमची जेजुरी ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.